तर समजा प्राईम मिनिस्टर मोदी बघा किंवा आपण देवेंद्र फडणवीस बघा, चीफ मिनिस्टर. ॲक्च्युली हे जे काही लीडर्स असतात किंवा हे जे काही मिनिस्टर असतात, तर ह्यांच्या पाठीमागे हे जे काही IAS, IRS किंवा IPS अधिकारी असतात, हे यांचे एक प्रकारे सेक्रेटरी असतात किंवा जे काही कॉन्स्टिट्यूशनल डिसिजन घ्यायचे असतात, ते सर्व हे सांगत असतात मिनिस्टर लोकांना. आणि आपण जी जनता आहे, ते आपण CM किंवा PM ह्या लोकांना ब्लेम करत असतो. ॲक्च्युली ते योग्यच आहे ब्लेम करणं म्हणजे, कारण की पॉवर जी असते ती पूर्ण मिनिस्टरकडेच असते. पण थोडक्यात म्हणायचं तात्पर्य काय, ह्याच्या पाठीमागे जे सुपर माइंड्स असतात, ते अधिकारी असतात. तर थोडक्यात हा जो व्हिडिओ बनवलाय मी, तो असे स्टुडंट लोकांसाठी बनवलाय, जे काही UPSC किंवा MPSC एक्झामिनेशनला जे बसतात. तर खरंच तुम्ही ह्या ज्या परीक्षा जेव्हा पास व्हाल, तर तुकाराम मुंडे किंवा अंजना कृष्णा यासारखे ऑफिसर्स बनूनच तुम्ही देश चालवा. कारण की कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, आपला जो देश आहे ना, ह्याला लिटरेचर म्हणजे एज्युकेशनची व्हॅल्यू अजून समजलेली नाही आहे. आणि एज्युकेशनची व्हॅल्यू ज्याला समजली ना, त्याच व्यक्तीने प्रोग्रेस केलेली आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य होतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तर लक्षात असू द्या मित्रांनो, आपल्याला ह्यापुढे आपल्या देशाला जर सुपर पॉवर बनवायचं असेल, तर आपल्याला हे जे काही IAS, IPS किंवा IRS मध्ये जे ऑफिसर्स काम करतात, त्यांनी त्यांची मेंटॅलिटी मॅक्झिमम कॉन्स्टिट्यूशनलशी प्रामाणिक ठेवायला असावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आपण जी काही जनता आहे, ती सरपंचापासून ते ZP पर्यंत किंवा नगरसेवकपासून MLA किंवा MPs किंवा CM किंवा PM या लोकांना त्यांचं क्वालिफिकेशन बघूनच त्यांना तिथं निवडून दिलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एखादा IAS ऑफिसर असू द्या आणि तो करप्ट माइंडेड असू द्या, तर तो एखादी गोष्ट चुकीची करतो, पण त्याला माहिती असतं की मर्यादा कुठपर्यंत आहे, कारण की त्याचं ऑलरेडी एज्युकेशन तिथपर्यंत झालेलं असेल. किंवा तुम्ही मिनिस्टर बघा, एखादा मिनिस्टर जर क्वालिफाईड असेल, तर त्याला माहिती असतं की बाबा ह्या डिपार्टमेंटमध्ये इतकं करप्शन करून चालणार नाहीये. थोडक्यात माझा बोलण्याचा अर्थ तुम्हाला कळतोय का? बघा तुम्ही आता जर आपलं खेळमंत्री असेल, तर आपण जी जनता आहे किंवा जे पार्लमेंटमध्ये बसतात किंवा जे डिसिजन वगैरे घेतात विधान भवनमध्ये किंवा पार्लमेंटमध्ये, तर शक्यतो खेळमंत्री हा मॅक्झिमम स्पोर्ट्समॅनच पाहिजे. तरच त्याला कळणार ना, की बाबा जे खेळाडू आहे म्हणजे जे बॉटमपासून जे टॉप लेव्हलला जातात, तर त्यांना कसं अर्थसहाय्य केलं पाहिजे म्हणजे सिस्टम थ्रू. किंवा ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये तुम्ही बघा, आपण असेच मिनिस्टरला ठेवलं पाहिजे की ज्यांना ॲग्रोबद्दल म्हणजे ॲग्रिकल्चरबद्दल जास्त माहिती आहे किंवा त्यांचं शिक्षण भरपूर आहे. म्हणजे असे डिपार्टमेंट, असेच एज्युकेटेड पीपलला ना तिथं नेमलं पाहिजे, तरच काहीतरी होऊ शकतं.